नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। लाखांचा पोशिंदा बळीराजा कष्टानं राबून काळ्या मातीच्या कुशीतून सोनं पिकवतो। या राबल्या हातांना बळ हवं आहे, विशेषतः आर्थिक मदत हवी आहे। मात्र ही आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच नागवलं जातंय, नाडलं जातंय। टाळूवरचं लोणी खाणारी मनोवृत्ती यामागे आहे। खोट्या सह्या घेऊन सक्तीनं पॉलिसीधारक बनवणं म्हणजेच त्यांचे इच्छा नसतानाही विमे काढणं आणि त्यातून शेतकऱ्यांची लूट करणं हे षडयंत्र रचलं जातंय। त्यात हकनाक अडकतो आणि गाडला जातो, नाडला जातो तो पिकवलेल्या हातांचा बळीराजा। याचबरोबर आजची रोकठोक मधली चर्चा, शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांचं करायचं काय। रोकठोकच्या आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री। त्याचबरोबर किशोर तिवारी शेतकरी नेते आहेत आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुखही आहेत। तसंच जयाजीराव सूर्यवंशी शेतकरी नेते आहेत। जयाजी सूर्यवंशी आपल्या सोबत शेतकरीही प्रतिनिधी स्वरूपात घेऊन आले आहेत, त्यांचंही स्वागत। त्यांचं नाव आहे शांतीलाल राठोड। आणि डॉक्टर अनिल बोंडे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी त्यांना कळकळ आहे आणि ते या संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका काय यावर अधिक स्पष्टपणे बोलतील अशी आपण अपेक्षा करूया। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। आपण सर्वप्रथम या संपूर्ण प्रकरणात चर्चेची सुरुवात करण्यासाठी किशोर तिवारी यांना सहभागी करतोय। किशोरजी, आपलं स्वागत चर्चेमध्ये। ज्या पद्धतीची घटना काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यात शेतकऱ्यांना खोट्या पद्धतीनं विम्याच्या जंजाळामध्ये नाडलं जातंय, अडकवलं जातंय आणि त्याचा हेतू फायदा हा काही ठराविक खाजगी कंपन्यांचे अधिकारी घेत आहेत। या सगळ्या प्रकाराच्या शिवायही शेतकऱ्यांना नाडण्याचे कोणते प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत? नाही, काय झालंय, ग्रामीण भागात पतपुरवठा हा म्हणजे लुटण्याचं एक साधन झालंय। राष्ट्रीयकृत बँक, आता ग्रामीण बँक ही महाराष्ट्र बँकेच्या खाली आहे आणि बजाज अलायन्सशी यांनी टायअप केलाय। मात्र युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि ज्या ज्या बँकांच्या खाली ग्रामीण बँका आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे एक विदर्भ कोकण आणि ही बँक, तर या बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती करण्यात येते आणि त्यांना विमा काढवण्यात येतो। आता आपला जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर सरसकटच त्याला न सांगताच विमा काढला जातो आणि त्याला नागवलं जातं आणि याच्यामध्ये विमा कंपनी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी 100% शामिल आहेत। अगदी किशोर तिवारी, अशा पद्धतीने मुद्दा मांडला त्याला पूरक माहिती आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, त्याची आठवण करून देतो। ती पूरक माहिती अशी आहे की पतपुरवठ्यासाठी लाच घेण्याचा प्रकार तर सर्रास चालूच असतो अनेक ठिकाणी, पण प्रसंगी जर समजा नाडली गेलेली महिला शेतकरी असेल किंवा गरजवंत महिला शेतकरी असेल तर शरीर सुखाची मागणी करण्याचे प्रकार सुद्धा महाराष्ट्रात घडतायत। हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे। अनिल देशमुख या चर्चेत आपल्या सोबत आहेत। अनिलजी, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, याचं कारण काय वाटतं? ही अशा प्रकारची शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांची कीड महाराष्ट्रात का फोफावतीये? असं आहे की शेतकरी पहिलेच अतिशय आर्थिक अडचणीत आहे आणि अशा वेळेस शेतकरी पाहतो की मला कोणत्या बँकेकडनं मला कर्ज मिळेल आणि अशा वेळेस जर बँकेत ज्या पद्धतीनं आता ही बजाज अलायन्स या बँकेने या काही शेतकऱ्यांना फसवलं आहे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे पहिली गोष्ट तर यांच्या जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, नंबर 1। आणि या अशा पद्धतीनं आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा या पद्धतीने फायदा घेणं
म्हणजे 1 लाखाची पॉलिसी असेल, 1 लाखाची त्याला कर्ज पाहिजे असेल तर 20,000 रुपये त्याचा इन्शुरन्स कापायचा आणि 80,000 रुपये त्या हातात द्यायचे. त्याच्या पुढे जाऊन त्या शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करायच्या. म्हणजे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यावर इथे कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी धन्यवाद अनिलजी. जयाजीराव सूर्यवंशी, तुमच्या सोबत शेतकरी आहे, आपण खरं तर सगळ्यात आधी त्याला चर्चेत सहभागी करू. आपल्यासोबत शांतीलाल राठोड आहेत. शांतीलालजी, तुम्हाला काय अनुभव आलेत आतापर्यंत? अनुभव असा आला आहे की आम्ही SBI बँकेकडून कर्ज घेतलं होतं. ते कर्ज घेताना एक एजंट म्हणे मला सुरुवातीला 10,000 रुपये द्यावं लागेल म्हणे, कर्जाचं काम करून देतो. तुमचं कर्ज किती होतं आणि किती रुपयाच्या बदल्यात 10,000 रुपये मागितले गेले? कर्जाचं काम करून देतो म्हटल्यानंतर कर्ज 1.5 लाखाचं करून देतो असे बोलले. 10,000 रुपये त्या एजंटनं घेतले आणि 50,000 रुपये एकदम कर्ज झाल्यानंतर पॉलिसी घ्यायचं त्यांनी सांगितलं. ते कर्ज घेतल्यानंतर खूप पश्चाताप झाला की एकदम 1.5 लाख कर्ज उचलायचं आणि 90,000 रुपये फक्त हातामध्ये पडणार. पण पडले, पण विलाज नव्हतं, गरज होती कर्जाची म्हणून ते कर्ज उचललं होतं. अगदी तुमचा हा अनुभव महाराष्ट्रासाठी निश्चितच चिंताजनक आहे. जयाजी सूर्यवंशी, तुमच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे ती मराठवाड्यात अनेकांची असू शकते का? आणि या व्यतिरिक्त मराठवाड्यात आणखीन काय पद्धतीनं शेतकऱ्याचा छळ होतो? हे खरं तर आता लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की मला माझ्यावर झालेला प्रसंग आता या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. बाकीच्या बाबतीमध्ये मी समजू शकतो, पण मी ज्यावेळेस शेतकरी चळवळीत काम करतो आणि मला स्वतःला या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. मराठवाड्यामध्ये सतत पडणाऱ्या दुष्काळामुळं माझी मोसंबीची बाग जळून चालली होती आणि मला बँकेकडून कर्ज घेणं आवश्यक होतं. म्हणून मी बँक ऑफ बडोदाकडे गेलो आणि बँकेचं कर्ज मागितलं. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला 15,000चा पर एकर विमा काढावा पर लाख विमा काढावा लागेल, 15%. मी 5 लाखाचे 75,000 रुपयाचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आणि मला दरवर्षी 15,000 रुपयाचा प्रीमियम येणार होता. मी 5 वर्ष प्रीमियम भरला. मी म्हटलं ठीक आहे की आपल्याला कर्ज मिळते, आपल्याला 75,000 रुपयाची 1.5 लाख रुपये मिळणार आहेत, आपण काय तोट्यामधला सौदा नाही आहे. परंतु 5 वर्षानंतर पूर्ण झाल्यानंतर मी बँक ऑफ बडोदाकडे गेलो की माझे आता प्रीमियम पूर्ण झालेले, मी सगळे हप्ते भरलेले आहेत तुमचे विम्याचे, मला पैसे आता विम्याचे पैसे परत पाहिजेत. पण मला बँकेकडून उत्तर आलं की तुम्ही विमाच काढलेला नाही आहे. तर मी म्हटलं कसं काय, मी तर पैसे भरले, ते हप्त्याचे पैसे आहेत, तुमच्या बँकेमध्ये जमा केलेले चेकच्या पावत्या आहेत. ते म्हटले तुम्ही खालची टीप वाचलेली नाही आहे. अत्यंत बारीक अक्षरामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे पैसे कुठं गुंतवायचे हा बँकेचा अधिकार आहे. आधी सांगितलं की तुम्ही जर 5 वर्ष तुम्ही पैसे 15,000 रुपये भरले तर तुम्हाला 75,000 रुपये तुम्ही जमा करायचे आणि 1.5 लाख रुपये आम्ही तुम्हाला देणार. पण वस्तुस्थितीमध्ये मला न विचारता माझ्या परस्पर ते पैसे त्यांनी तुमच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले आणि त्या शेअर मार्केटचे भाव डाऊन झाले आणि 75,000चे माझ्या हातामध्ये फक्त 60,000 रुपये आले. व्याजही मिळाले, तेल गेलं आणि तुप गेलं, हाती दुपटणं आलं. या प्रकारची माझी परिस्थिती झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणून मी 8 वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, इथल्या शिखर बँकेला भेटलो आणि चौकशी केली की काय प्रकार याच्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकांना हा पैसा घेण्याचा अधिकार नाही आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र पाठवलं. पण वस्तुस्थितीमध्ये गेल्या 8 वर्षामध्ये आज परिस्थिती अशी आहे, सगळ्यांना या ठिकाणी नागवलेलं जातं. आज या ठिकाणी माझ्याबरोबर जरी हा एक राठोड नावाचा जरी शेतकरी असला तरी त्याच्या गावामध्ये जयाजी सूर्यवंशी आपला विषय लक्षात येतोय. जयाजी सूर्यवंशी आपला विषय लक्षात आला. आपल्याबरोबर डॉक्टर अनिल बोंडे आहेत. अनिल बोंडे, खरं तर या सगळ्या चर्चेनंतर जेव्हा मी तुमच्याकडे काही प्रश्न घेऊन येतो त्यावेळेला मला मनापासून असं वाटतं की तुम्हाला काही प्रश्नही विचारण्याची गरज राहिलेली नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं वेदना व्यक्त होत आहेत त्यानंतर तुम्ही स्वतःहूनच काही गोष्टींचा खुलासा करायला हवा, तुम्ही स्वतःहूनच तुमची भूमिका मांडायला हवी. प्रसादजी, निश्चितच परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला नाडवायसाठी सगळेजण तयार बसलेले आहेत. अहो पण हे तुम्ही सत्तेत असून कसं काय म्हणू शकताय? ऐका ना, ऐका सांगतो. कारण की लोकांची जी मानसिकता आहे, आता सत्तेमध्ये तर आहोत, तुरीच्या खरेदीच्या संदर्भात ज्या ज्या सहकारी संस्थांना तूर खरेदी करण्याकरता दिली त्यांनी स्वतःची तूर विकली. तुम्हाला माहित असेल, मी विधानसभेमध्ये त्याच्या विरुद्ध आवाज उठवला होता की ज्या तुरीचा नंबर लावण्याकरता सुद्धा पैसे सहकारी संस्थांनी घेतले होते. बँकांच्या संदर्भातही तीच परिस्थिती आहे. सहकारी बँका असो, सरकारी बँका असो,
त्याच्यामध्ये हे पैसे खाण्याचे प्रकार, आणि म्हणूनच मी त्या मुलाचं अभिनंदन करतो की त्यांनी सोशल मीडियावर हे टाकलं, कारण हे लक्षात आणून देणं आवश्यक आहे आणि आर्थिक गुन्ह्यासारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर लावला पाहिजे. पण मग तो लावणार कधी? गृहमंत्री कोणाचे आहेत? हो, निश्चितपणे. म्हणूनच त्या मुलांनी सोशल मीडियावर टाकलं, त्याचं आपण अभिनंदन करणं आवश्यक आहे. बोंडे साहेब, मी एका मिनिटासाठी आपल्याला थांबवतो, ते यासाठी कारण एक अत्यंत महत्वाची माहिती या चर्चेत देणं गरजेचं आहे. एका बाजूला तुम्ही सरकारचे अर्थातच सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बोलताय, तुम्ही असं म्हणताय की भ्रष्टाचार करणाऱ्या नाडणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. दुसऱ्या बाजूला हाच मुलगा अशी तक्रार करतोय की जेव्हा त्यांनी हा भ्रष्ट प्रकार उघडकीस आणला त्या क्षणापासून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्यात. एवढी बँक अधिकाऱ्यांची मुजोरी वाढतीये महाराष्ट्रात? बरोबर, कारण की त्यांचं पूर्ण टोळकं जमा झालं असेल आणि म्हणून या मुलाला संरक्षण पण द्यायला पाहिजे. परंतु यांनी जसा हा सोशल मीडियामध्ये उघडकीस आणला प्रकार, तसा जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन पोलीस खात्याकडे जाऊन एक साधी तक्रार, आणि ती तक्रार जर केलेली असेल तर निश्चितपणे मी स्वतः पाठपुरावा करेन की गृहमंत्र्याकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे टोळकं शोधून हे नष्ट केलं गेलं पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये हा अतिशय मोठा त्रास आहे. जे पत पुरवतात ते मायक्रो फायनान्स कंपन्या, तुम्हाला सांगतो 36% व्याज घेत होत्या. अगदी बोंडे साहेब, आपण या मुद्द्यावर आणखीन बोलू. जयाजी सूर्यवंशींना बोलायचं आहे, मात्र तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना सांगतो की या प्रकरणी बँकेचं काय म्हणणं आहे ते पण आपण लोकांना ऐकवणार आहोत. आपण एक जयाजी सूर्यवंशींना प्रश्न विचारू, त्यांचं उत्तर घेऊ आणि त्यानंतर बँक या सगळ्या प्रकरणात कशी मखलाशी करते ते ऐकवणार आहोत. सगळ्यात आधी जयाजीराव, एका गोष्टीचा खुलासा करा. या प्रकरणात ज्या वेळेला खुद्द डॉक्टर अनिल बोंडे म्हणतात की सगळा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे, कायदेशीर कारवाई करा, तुम्हाला वाटतं यांना काही फरक पडणार आहे कायदेशीर कारवाई करून? मुळात आता या ठिकाणी मी डॉक्टर साहेब आपल्याला सांगू इच्छितो की सरकारचं वर्षपूर्ती झाली आपल्या, आणि वर्षपूर्तीच्या निमित्ताने मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न केला होता की महाराष्ट्रामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाळ्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त शेतकरी अडकलेले आहेत, तुम्ही याच्यावर कारवाई करणार की नाही? दक्षिण भारतातील सगळ्या कंपन्यांना बंदी असताना महाराष्ट्रामध्ये या कंपन्या चालू आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न हस्त्यावर नेला, कारण आपल्या दारातलं दुखणं दुसऱ्याच्या दारामध्ये जातंय, आपल्याला काही कर्जाची टाच होत नाही. मग शेतकऱ्यांनी 40% दराला जरी कर्ज त्यांना व्याज भरायची वेळ आली तरी हा विषय येतो. मला काय आपल्याकडून फार अपेक्षा नाही. त्याचं कारण काय की ज्या दिवशी आता 5-6 दिवसापासून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, राज्य सरकारने स्वतः दखल घेऊन याची कारवाई करणं गरजेचं होतं. अगदी बरोबर आहे जयाजीराव, तुमचं हे म्हणणं खरोखरच बरोबर आहे. त्यामुळे मगाशी ज्या वेळेला डॉक्टर अनिल बोंडे म्हणत होते की त्या मुलांनी जाऊन तक्रार करावी, मला तर उलटा प्रश्न त्यांनाही विचारायचा होता आणि तोच विचारतो मी. बोंडे साहेब, सुमोटो कारवाई होऊ शकत नाही, तुम्ही अजूनही त्या मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं, मुलांनी पोलिसांकडे जावं, अशा स्वरूपाची अपेक्षा कशी बाळगता? पालकमंत्र्यांनी एक आदेश काढून स्थानिक पोलिसांना त्याच्या तपासात, त्याच्या संरक्षणासाठी पाठवायला हवं होतं. नाही, निश्चितपणे एका गोष्टीचं मी अभिनंदन करतो की त्याने तो व्हिडिओ टाकला, कारण की अनेक वेळा तर कोणी सांगायची हिंमत सुद्धा करत नाही. विशेषतः शेतकरी हिंमत करत नाही, ग्रामीण भागातला माणूस हिंमत करत नाही, कारण की यांचं टोळकं इतकं मजबूत असतं की पुढचे कर्ज पण थांबवतात, जीव मारण्याच्या धमक्या देतात. आणि मी स्वतः अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नाही, कारण की मी फार कमी या गोष्टी पाहतो. त्यामुळं जे सीआयडी खातं आहे त्या सीआयडी खात्याने निश्चितपणे याची दखल घेतली पाहिजे, आणि जर दखल घेतली नसेल तर कमीत कमी आजचा टीव्ही शो पाहून अगदी मी तर असंच म्हणतो की किमान या चर्चेनंतर तरी सीआयडी जागी झाली पाहिजे, आणि निदान जनाची नाही आणि मनाची असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे. अनिल देशमुख आपल्या बरोबर आहेत. अनिलजी, आपण राज्याचे मंत्री होतात, अशा स्वरूपाच्या घटना घडल्यानंतर स्वतःहून प्रशासनाने, सरकारने जागं होणं गरजेचं आहे की नाही? 100% राज्य शासनाने याच्यामध्ये पुढाकार स्वतःहून घ्यायला पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. एक गोष्ट प्रसादजी, याच्या पुढची मी सांगतो तुम्हाला, ही जी फसवणूक झाली मोठी आहे, पण याच्या पुढची फसवणूक आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये, आमच्या नागपूर शहरामध्ये, ज्या शहरामध्ये आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या शहरामध्ये एक कॉर्पोरेशन बँक आहे. या कॉर्पोरेशन बँकनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडनं त्या शेतकऱ्यांची सही सुद्धा नाही अशा शेतकऱ्यांना 50-50 लाख रुपये त्यांच्या नावावर कर्ज मंजूर केले.
त्या एक राकेश सिंग आहे, त्यांनी अशा प्रकारच्या 200 शेतकऱ्यांकडनं 50 लाख रुपये असे त्यांचे कर्ज उचलले. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले त्याची सही नाही, त्या शेतकऱ्याला माहीत नाही. ते 100-200 शेतकरी मधल्या काळामध्ये नागपूरला आले. आम्ही तक्रार सरकारकडे दिली की या सर्व राकेश सिंग जो आहे त्यांच्यावर कारवाई करा. अगदी मला सांगा, तुमच्या ज्या माणसाकडे तुमच्या भूमिकेच्या एकूणच मांडणीतून जे लक्षात येतं ते असंच आहे, प्रशासन ढिम्म आहे. प्रशासनाला काही पडलं नाही. शेतकरी नाडला जावो किंवा शेतकऱ्याला अक्षरशः नागवून भिकेला लागायची वेळ यावो, ते ऐकायला तयार नाहीत. आपल्याबरोबर शांतीलाल राठोड आहेत, स्वतः शेतकरी आहेत आणि इतकंच नाही तर ते सुद्धा अशा छळाला सामोरे गेले आहेत. शांतीलाल, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शांतीलालजी, तुम्ही आता याही बाबतीत बोला की तक्रार करणाऱ्यांनी पोलिसांकडे जावं, तक्रार करणाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं, ही भूमिका कितपत शक्य असते? शेतकरी तर खरं तर तिथपर्यंत जायलाच घाबरतं, त्याला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. परंतु आमच्या गावामध्ये असे बी काही प्रकरण आहे. खाजगी बँका आहेत, आदर्श सहकारी नागरी बँका, यांच्याकडनं सुद्धा मी सुद्धा काही कर्ज घेतलेले, काही शेतकरी सुद्धा कर्ज घेतलेले. त्यांनी सगळ्यांना अशा परिस्थितीमध्ये अंतिम नोटिसा बजावलेल्या आहे. तर अशा वेळी आमच्या समोर असा प्रश्न पडलेला आहे की नेमकं करावं तरी काय. अगदी काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर मोठा आहे. किशोर तिवारी, शेतकरी स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करण्याची चळवळ महाराष्ट्रात सुरू आहे. तुमचं नेतृत्व आहे त्या चळवळीला. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातल्या आत्महत्यांवर तुम्ही काम करताय, त्या आत्महत्या थांबाव्या त्याच्यासाठी प्रयत्न करताय. पण दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची प्रशासनाची मानसिकता हीच कुठं ना कुठेतरी शेतकऱ्याला जास्त दुःखाच्या खाईत लोटतेय. प्रसाद, तुम्हाला मी सांगतो की धोरणात्मक मोठ्या चुका आहेत. राज्याचं नियंत्रण पतपुरवठा करणाऱ्या बँकांवर नाही. याचं लायसन्स देणारा RBI आहे आणि कलेक्टरनी काही केलं आणि यांच्यावर पोलीस कारवाई केल्या तरी हे लोक एवढे स्ट्रॉंग झाले आहेत की अनिल बोंडे यांच्या मतदारसंघात महाराष्ट्र बँकेचा अधिकाऱ्यावर आपण कारवाई केली तर माझ्या अमरावतीच्या कलेक्टरवर वरून दबाव आणला आणि पूर्ण मी यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया पाटणबोरी समोर आंदोलन केलं तर त्या लोकांनी बँका बंद केल्या. पण माझी मागणी आहे की नियंत्रक कोणामुळे माजली आहेत असा प्रश्न विचारला तर गैर आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणात खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांना मुजोरी महाराष्ट्रात कशी काय जमायला लागली? एक मी सांगतो प्रसाद, कायदा नाही आणि नियंत्रक नाही. आता एकच नियम करा की शेतकऱ्याच्या कर्जामधून कोणताही विमा कपात होणार नाही पीक कर्जातून. दुसरं करा की ग्रामीण क्षेत्रात पतपुरवठ्याचा व्याजाचा दर हा 6% वर राहणार नाही. ज्याला काम करायचं आहे करत आहे, जे नाही करायचं असेल ते जातील. आता मुद्दे आहे की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी का केल्या जात नाहीत. शेतकऱ्यांना नाडवण्यामध्ये राज्यकर्ते शामिल आहेत हा माझा सक्त आरोप आहे. अगदी किशोर तिवारी, तुम्ही फार गंभीर आरोप केला आणि आता ज्या पद्धतीची परिस्थिती दिसते ती परिस्थिती बहुतांश तशी आहे. अनिलजी, आपल्याला चर्चेत सहभागी व्हायचंय, मात्र मी एक छोट्याशा ब्रेकसाठी इथे थांबेन आणि जाहिरातीच्या विश्रांतीनंतर आपण चर्चा करू की या संदर्भातले तोडगे काय आहेत. किशोर तिवारींनी त्या मुद्द्यांवरच स्पर्श केलेला आहे. पण मी या निमित्तानं अनिल बोंडेंना विनंती करतो की कृपया बोंडे साहेब, दरम्यानच्या काळात जमलं तर एक ठोस भूमिका सरकारची काय असेल आणि आश्वासनासहित काही कारवाई करू शकाल का, त्याचंही उत्तर घेऊन ठेवा. नमस्कार, रोकटोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांचं करायचं काय या विषयावर. आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयाची जाण असलेले डॉक्टर अनिल बोंडे आहेत, पक्षाचे आमदार सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत शांतीलाल राठोड, शेतकरी, जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते, किशोर तिवारी, हेही शेतकरी नेते आहेत, पण त्याचबरोबर ते वसंतराव नाईक, शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुखही आहेत, आणि अनिल देशमुख,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री. अनिलजी, आपण या चर्चेच्या मागच्या टप्प्यात ऐकलं की कायदा नाही म्हणून या पद्धतीनं शेतकऱ्यांशी अधिकारी वागू शकतायत, बँक अधिकारी. तुम्ही आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी याच बँक अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे ती एकदा ऐकून घ्या आणि मग हे अधिकारी खरं बोलतायत का याच्यावर आपण चर्चा सुरू करू. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज इन्शुरन्स कंपनी ही शेतकऱ्यांना कर्जापोटी 20,000चं इन्शुरन्स कंपल्सरी करते, कारण त्यांना विदेश दौरे करायचे असतात. असा एक व्हिडिओ योगेश शेळके या नावानं व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं नाव आलं होतं आणि गट्टाणी साहेब यांचंही स्वतः नाव आलं होतं. आता स्वतः आपल्यासोबत गट्टाणी साहेब आहेत. गट्टाणी साहेब, तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. नेमका काय हे प्रकरण आहे, कशामुळं योगेश शेळके हा अशा पद्धतीचे आरोप करतोय? आपल्या बँक आणि बजाज इन्शुरन्सचा टायप आहे का, आणि हे टायप असेल शेतकऱ्यांना जर कर्ज देत असेल तर ते शेतकऱ्यांना इन्शुरन्स हे कंपल्सरी केलं जातं का? आमच्याकडे शेतकऱ्याला काय कोणत्याही ग्राहकाला इन्शुरन्स हे कंपल्सरी केलं जात नाही. आपलं जे टायप आहे बजाजसोबत ते नेमकं कशासाठी? आमचं केवळ बजाजच नाही, आमचं LIC, ओरिएंटल इन्शुरन्स, बजाज इलिन्स अशा सगळ्या कंपन्याशी टायप आहे. ह्या कंपन्या सगळ्या IRDA या यंत्रणेअंतर्गत चालतात. त्या IRDA अंतर्गत असलेल्या नियमाप्रमाणे याचं आम्ही सगळ्या कंपन्यांचं काम करतो. योगेश शेळकेने जो व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे त्याविषयी काय म्हणणं आहे आपलं? असं काही घडलेलं नाही. ते जे म्हणतात की बाबा लोकांचा जबरदस्ती विमा घेतला जातो, या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा केव्हा एखाद्या माणसाला जर विमा घ्यायचा असेल तर विमा असा घेतला जात नाही, त्याचं KYC केलं जाते. त्यांच्या टॅबवर त्यांचा अंगठा लावून त्यांच्याकडनं ती प्रोसेस पूर्ण करून घेतली जाते. तेवढ्यानंतर संपत नाही तर त्याच्यानंतर त्यांना पुन्हा बजाज कंपनीकडून कन्फर्मेशनचा कॉल येतो की तुम्ही ह्या पॉलिसीसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे का. ती कन्फर्मेशन झालं तरच ती पॉलिसी त्यांना मिळते. अशी परस्पर पॉलिसी काढली जात नाही. विदेश दौऱ्याबद्दलही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या. असा कोणता विदेश दौऱ्याचा कोणताही त्यात प्लॅन नव्हता. अशी एक ट्रेनिंग म्हणून त्यांनी देण्याचा विचार केला होता. तसं कुठलंही विदेश दौऱ्याचं बँकेनं कुठं काही हे काढलेलं नाही. की योगेश शेळके यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही आणि बँकेवर केलेले आरोप हे बिनबुडाचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन आनंद दनकेसह शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. तर आपण आताच ऐकलं की ग्रामीण बँकेचे अधिकारी गट्टाणी यांनी काय सांगितलं. अनिल देशमुख आपल्या सोबत आहेत. अनिलजी, बँकेचे अधिकारी म्हणतायत विमा सक्तीचा नाही, केवळ एका नाही तर अनेक संस्थांशी ग्रामीण बँकेनं टायअप करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवायला घेतलेली आहे. IRDA अर्थात IRDAचे कायदे सगळ्यांना लागू आहेत आणि ज्या पद्धतीचा दावा केला जातोय की खोट्या सह्या करून विमा गळ्यात मारला गेला, तर विमा तशा पद्धतीनं काढला जात नाही, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं काही प्रक्रिया राबवल्या जातात. तुम्हाला पटतंय, वाटतंय की हे बँकेचे अधिकारी खरं बोलतायत? असं आहे की ज्यांनी आरोप केलेला आहे तो एक बँकेचा कर्मचारी आहे. त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहे आणि आता जे गट्टाणी साहेबांनी सांगितलं ते फक्त सावरासावरीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मला म्हणतो की याच्यामध्ये लवकरात लवकर जर पोलिसांनी म्हणजे सरकारने जर लवकरात लवकर याची गंभीर दखल घेऊन या सर्व याची चौकशी केली तर खरं सत्य पुढे येईल. कारण की एक कर्मचारी एवढा गंभीर आरोप करतो की 20% विमा पहिले कापला जातो, मग बाकीचे पैसे त्याला शेतकऱ्याला मिळतात. त्याच्यामुळे याची सरकारने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, नंबर 1. त्याचबरोबर मी जो सांगितलं की याच्या पहिले जी नागपूरला जी केस झाली आहे, 200 कोटीचा गैरव्यवहार झाला एका बँकेने केला. कुठल्या बँकेने केला? तुम्ही त्याचं नाव सांगा आणि त्याचबरोबर गैरव्यवहाराची पद्धत काय होती तेही सांगा. मी सांगतो, कॉर्पोरेशन बँक नागपूर या बँकेने, सरकारी बँक आहे, या बँकेने ज्या शेतकऱ्यांकडे 2 एकर जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर 50 लाख रुपये त्याच्या नावावर कर्ज करून त्या राकेश सिंगला दिले. असे बरोबर 200 शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी त्याला माहीत नसताना सुद्धा पैसे उचलले आणि जवळजवळ 200 कोटी रुपयाचा याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. 3 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय, सरकारला पत्र लिहिताय. बिचारे शेतकरी, या शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन आहे, 3 एकर जमीन आहे, त्याला माहीत सुद्धा नाही की आपल्या नावावर या राकेश सिंगने 50 लाख रुपये कर्ज उचललं. याच्यामध्ये बँकेचे अधिकारी सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत. ते शेतकऱ्यांच्या नाव, ज्या शेतकऱ्याला 10,000 रुपये कर्ज मिळण्यासाठी महिना त्या बँकेकडे जावं लागते,
त्याला 50 लाख रुपये मिळाले, पण त्या शेतकऱ्याला माहित नाही. अगदी आपण आणि त्या तात्काळ राकेश याच शिंदे 200 प्रश्नाच्या संदर्भात शशिकांत आपल्या माफ करा अनिल बोंडे यांना प्रश्न विचारू. अनिलजी, या सगळ्या प्रकरणात नागपुरातलंही एक नवीन प्रकरण आलंय, विदर्भातलाच मुद्दा आहे. आता तरी सरकारचे कान नाक डोळे उघडणार आहेत? नाही, निश्चितपणे जेव्हा हुशार लोक बदमाशी करतात ना, तर ते जास्त हुशारीने करतात. आता गट्टाणींचं जे बोलणं ऐकलं, म्हणजे त्यावरून तर सरळ सरळ दिसते, अहो ते विमा काढल्याशिवाय त्याचं कर्जच मंजूर होत नाही. गट्टाणी काय साहेब काय सांगतात, आणि हीच परिस्थिती. मला कॉर्पोरेशन बँकचं नागपूरचं प्रकरण मला माहित नाही, पण होऊ शकतं. मी तर असं ऐकलंय की त्या बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचा लिलाव पण केलेला आहे जमिनीचा. आणि असं निश्चितपणे होतं, कारण की या बँकांना आरबीआयचं संरक्षण असतं. माझ्या मोर्शी मतदारसंघामध्ये एका आम्ही शेतकऱ्याला आम्ही ही तक्रार सरकारकडे केली. ऐकून घ्या अनिल, आम्ही ही तक्रार सरकारकडे गेली, 3 महिने झाले. अगदी अनिल बोंडे, मला वाटतं की यावर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. वारंवार अनिल देशमुख या पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत की सरकारकडे तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नाहीये. आरबीआयचे असे कोणते कायदे आहेत ते पण जरा कळू द्या की त्याच्या संरक्षणात इतक्या मोठ्या प्रमाणात बँक अधिकारी गैरवर्तन करतायत. कारण आताच मी मधल्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील कृषी मंत्री आहेत, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते भाषणात होते. परंतु या आजच्या संवादाचा आपण रेफरन्स देऊन निश्चितपणे या दोन्ही प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं अभिवचन मी देतो. परंतु एक गोष्ट आहे की शेतकऱ्याचं कृषी खातं जे आहे ते शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी सुद्धा असलं पाहिजे, कारण नाडणारे खूप आहे. शेतकऱ्याला नाडणारे खूप आहेत. आता तलाट्यापासून तर बँकेपर्यंत सगळेजण, सहकारी संस्था, शेतकऱ्यांना मी एक मिनिट अनिलराव माझा ऐका एक मिनिट सुद्धा बदलणं प्रसादराव. अगदी बोंडे साहेब एका मिनिटासाठी थांबा. अनिल देशमुख यांना प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, बोला. हे या सरकारातच नाही, मागच्या सरकारातही होतं, त्याच्या मागच्या सरकारातही होतं. कारण प्रसादराव, पहिले तर माझं म्हणणं आहे की अनिल बोंडे सरकारने लवकरात लवकर गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, नंबर 1. पण मला एक सांगा प्रसादराव, याच्यापेक्षा गंभीर प्रश्न मी पुढे सांगतो तुम्हाला. बोला अनिल देशमुख बोला. तुमचा बजाज अलायन्स बँक झाली, कॉर्पोरेशन बँक झाली. ऐकून घ्या, आता ज्या 2 प्रकरणात आपण चर्चा केली ती झाली बजाज अलायन्स बँक, कॉर्पोरेशन बँक. याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, हे राज्य शासन सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं नागवते आहे, कशा पद्धतीने फसवते आहे. मी तुम्हाला एकच फक्त तुम्हाला जाहिरात, राज्य शासनाची जाहिरात दाखवतो. ही आहे महाराष्ट्राच्या राज्य शासनाची जाहिरात. ही जर आपण जळून दाखवली तर मला अतिशय चांगलं होईल. 31 ऑक्टोबर 2018ची जाहिरात आहे, 1.5-2 वर्षापूर्वीची. या जाहिरातीमध्ये राज्य शासनाने म्हटलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये 90% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला. 1.5-2 वर्षापूर्वी म्हटलं आहे. आणि दुसरं एक त्यांनी म्हटलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं 40,000 कोटींनी उत्पन्न वाढवलं. या प्रकरणात आपण खरं तर तात्काळ अनिल बोंडेंना प्रश्न विचारायला हवा. अनिल देशमुख, हे मुद्दे खरं तर यापूर्वीही विरोधकांकडून आलेले आहेत, पण अनिल बोंडे, मला वाटतं की तुम्ही ऐकलं असेल, 7/12 कोरा करणं आणि 40,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं अशा स्वरूपाचेही दावे झाले. सत्यता काय, याच्यावर चर्चा कधी होणार आणि खरं कधी बाहेर येणार आहे सरकारकडून? निश्चितपणे 31 ऑक्टोबर 2018ला सर्वांना ते पेन ड्राईव्ह देऊन शेतकऱ्यांची यादी दिली आहे. आतापर्यंत 12 रिलीज झाले. सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला नाही हे खरं आहे, परंतु 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला. 90% केला करणार आहे म्हटलं, केला म्हटलंय त्यांनी 2 वर्षापूर्वी. अनिलजी शांततेने सरकारवर अतिशय गंभीर आरोप आहे. संपूर्णतः आकडेवारी माझ्याजवळ आहे, प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आकडेवारी माझ्याजवळ आहे. जेव्हा किती आकडेवारी सोडा, मी तुमची महाराष्ट्र शासनाची जाहिरात तुम्हाला दाखवतोय. 77 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. ऑक्टोबर 2018ला कोरा केला. 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत. अनिल देशमुख आणि अनिल बोंडे दोन्हीही अनिल रावांना माझी विनंती आहे की या निमित्तानं दावे प्रतिदावे होत राहणार. आता आपण जयाजी सूर्यवंशींना प्रश्न विचारणार आहोत. जयाजीराव, आपण सत्ताधारी आणि विरोधकांच्या मधला वाकयुद्धाचा प्रकार ऐकला, बघितला, अनुभवला, पण मूळ मुद्दा आहे, कायदे आहेत ज्याचं संरक्षण घेऊन
बँक अधिकारी शेतकऱ्यांना नाडतायत, ज्या शीर्षकानं ही आपण चर्चा सुरू केली तोच आता थेट प्रश्न आहे, शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना करायचं काय? मुळात आता या सर्व किशोर तिवारीजींनी सांगितल्याप्रमाणे या सर्व बँकांचे आपण ज्याला ते कासरा जो आहे तो राष्ट्रीयकृत बँकांचा किंवा सगळ्या बँकांचा केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारला कुठल्या प्रकारचा अधिकार त्यांना पोहोचत नाही. डायरेक्ट मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितले की बँक अधिकारी आमचं ऐकत नाहीत, आम्ही त्याच्याबद्दल दिलगीर आहोत, कारण आम्ही कर्जाच्या प्रकरणासंदर्भामध्ये सरकारने निर्णय घेतला होता की जर शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर अशा बँक अधिकाऱ्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. पण महाराष्ट्रामधल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेले नाहीत. आणि आत्ता जे बोंडे साहेब म्हणतात की आम्ही पोलीस केसेस वगैरे केल्या पाहिजेत, कायद्यामध्ये तरतूद नाही आहे. खरं तर याच्यामध्ये तरतूद केले गेले पाहिजे की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कडून हे अडवणूक केली जाते. नुसते आता आपण बजाज अलायन्सवर चर्चा करतोय, पण राज्यामधल्या सर्व राष्ट्रीयकृत बँका, नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांचा नडवतात, अडवतात, पाडतात, अक्षरशः फाडतात आणि रस्त्यावर आणतात. याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. नुसता हा विषय केवळ आणि केवळ एका बँकेपुरता नाहीये. तुम्ही म्हणालात तो मुद्दाही तेवढाच गंभीर आहे की सर्व राष्ट्रीयकृत बँका या ना त्या प्रकारे शेतकऱ्यांना नाडण्याचंच काम करतायत. छोट्या छोट्या गावांमध्ये रांगा लावून दिवस घालवून सुद्धा हक्काचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि अनिल बोंडे जर समजा या सगळ्याच कायदेशीर अधिकारात किंवा कायद्याचं संरक्षण घेऊन वागणाऱ्या अशा प्रकारच्या बँक अधिकाऱ्यांची संख्या वाढत गेली तर शेतकरी एक दिवशी उठाव करतील अशी परिस्थिती नाही का? निश्चितपणे ती परिस्थिती निश्चितपणे येईल, हे बँक अधिकाऱ्यांनी पण मानलं पाहिजे. कारण की मोर्शीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर लोक मारायला सडकले, तेव्हा पोलिसांना संरक्षण द्यावं लागलं, अटक करावी लागली आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे लागले. कारण की हे प्रसंग वारंवार होणारच आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजूने असणारे कायदे, शेतकऱ्याला संरक्षण देणारे कायदे. पण मग बोंडे साहेब, मला खरंच आता कौतुक वाटायला लागलंय तुमचं. ज्या वेळेला प्रतिकूल भूमिका घेतली जाते तुम्ही त्याचं समर्थन करताय आणि सत्तेत असताना तुम्ही हे म्हणताय की होय हे होऊ शकतं, मग तुम्ही काय करणार त्याचं उत्तर कधी मिळणार? नाही, निश्चितपणे. आणि त्यामुळेच मी आता कृषी मंत्र्यांशी बोललो की या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये जर असं लिंकिंग दिसत असेल की बजाज अलायन्सचा विमा काढायला लावला तेव्हाच कुठे, तर कर्जाच्या पैशातून पैसे जर वळवले गेले असतील तर निश्चितपणे बँक आणि बजाज अलायन्स दोघंही दोषी आहे. आणि सीआयडी ठीक आहे बोंडे साहेब, विषय लक्षात आला. किशोर तिवारी, वारंवार या सगळ्या चर्चेमध्ये अनिल बोंडे असतील किंवा एकूणच विषय कुठे येऊन अडतो तर एक कायद्याची कवचरूपी संरक्षक यंत्रणा या बँक अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला आहे, ज्यामुळे आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही या मानसिकतेत हे अधिकारी पोहोचलेले आहेत. खरंच एक सामान्य शेतकरी आपण समजून चालू की त्याला लढा द्यायचा आहे त्याच्यावरच्या अन्यायाच्या विरोधात, त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा मार्गदर्शन करा. नाही, मी काय बोलतो प्रसाद, तुमचा एक विषय होता शेतकऱ्यांना नडवणाऱ्या, शेतकऱ्यांना छळणाऱ्या ज्या यंत्रणा आणि ज्या व्यवस्था आहेत त्याबद्दल विचारलं तुम्ही. एक तर पतपुरवठ्याची बँकिंग व्यवस्था काढली, आता त्याला लुटणारी एक अजून व्यवस्था आहे. हे बियाणे विकणाऱ्या कंपन्या, कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्या, त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी माल विकला तर त्याला लुटणारे APMC आणि व्यापारी, आणि त्याच्यानंतर त्याला जे चुकारा झाला तर ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा छोट्या छोट्या गावात सध्या सुरू झालेले अवैध धंदे आणि मागेल त्याला दारू, गाव तेथे दारूचं दुकान, हे सगळं आपण जी रचना मांडताय ती लक्षात येते, त्याच्यावर चर्चा सुद्धा होत असतात वारंवार. आज सुद्धा त्या बऱ्याचशा कुप्रथांच्या संदर्भातली चर्चा झाली. मी प्रश्न आपल्याला असा विचारला होता की शेतकऱ्याने लढायचं कसं, त्याच्याकडे काय हिम्मत आहे, त्याच्याकडे कुठले कायदे आहेत ते सांगा. हे बघा, कायद्याचं सांगतो तुम्हाला. या व्यवस्थेमध्ये कायदा हे प्रशासनाच्या कडे आहे.
शेतकऱ्यांकडे कोणते कायदे आहे आणि शेतकरी काय लढू शकतो एकच आहे की शेतकऱ्यांनी रस्त्यावर यावं आणि शेतकऱ्यानं हातात कायदा घ्यावा, त्याच्यानंतर हे लोक सुधारतील. हे काय म्हणतात बँकवाले आणि ते गट्ट्यानी काय बोलतो, अहो ग्रामीण बँकेनी विमा LI म्हणतो त्याला, लाईफ इन्शुरन्स, हे कंपल्सरी केलं होतं. जेव्हा मी वाद घातला तेव्हा ते म्हणाले की शेतकरी मेला तर त्याच्यावरचं कर्ज रिकव्हर करायला आम्ही काढतो. हे काय सुरू आहे? आणि तुम्हाला सांगतो की ज्या विमा सरकारने काढला, जसा आम आदमी विमा किंवा आम्ही गोपीनाथ मुंडेची जी स्कीम दिली, याचेही पैसे कंपन्या देत नाहीत. सार्वजनिक सुरक्षेची एकही योजना बरोबर चालत नाही आणि शेतकरी आणि तुम्ही आणि थोडक्यात असं ग्रामीण म्हणताय की हर प्रकारे विषय नाडण्याचाच आहे शेतकऱ्याला. जयाजी सूर्यवंशी, ज्या पद्धतीनं आता थोड्या वेळापूर्वी किशोर तिवारी म्हणायला लागले की आता कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे, महाराष्ट्राला ही परिस्थिती परवडणारी नाही, महाराष्ट्राला शेतकऱ्यांचं बंड बघू शकण्याची स्थिती नाही, तरीही तुम्ही स्वतःला शेतकरी नेते म्हणवता, प्राप्त परिस्थितीमध्ये काही दुसरा मार्ग सापडतोय का किशोर तिवारींनी सांगितलेलाच एकमेव मार्ग आता उरलाय असं वाटायला लागलंय? हे खरं तर आता परिस्थिती अशी आहे की दिल्लीमध्ये 3 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन सुद्धा सरकारला घाम फुटलेला नाहीये. सरकारला काय घाम फुटत नाही कुठल्या प्रकारे. आणि अधिकाऱ्यांची मगरुरी एवढी वाढली आहे की मला पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 5 तास कोंडून घेतलं. पोलीस स्टेशनला मी गेल्यानंतर पोलीस स्टेशनने त्याची दखल सुद्धा घेतली नाही, कारण अधिकाऱ्यांच्या बाजूने एवढे कायदे आहेत आणि सरकार एवढं निगरगट्ट झालेले. हे या सरकारला एकच भाषा समजणार आहे. आता मुळात काय झालं, 353चं कलम एवढं काय कडक करून टाकलेलं आहे की तुम्हाला जामीन सुद्धा घेता येत नाही. म्हणजे शेतकऱ्याला आता आंदोलन करायचं, अतिरेक करायचा, या प्रकारचे दिवस आता नाही. आमच्या हातामध्ये एकच आता बटन हातामध्ये आहे. 2019ची आम्ही वाट पाहतोय. 2019 आल्यानंतर यांना हाकलून दिल्याशिवाय आमची परिस्थिती सुधारणार नाही. अनिल बोंडे, तुम्हाला ऐकायला येत आहेत का या भावना? 2 प्रकारे भावना व्यक्त झाल्या. एक, शेतकऱ्यांनी कायदे हातात घ्या अशा प्रकारे किशोर तिवारी म्हणायला लागले, आणि दुसऱ्या बाजूला या सरकारलाच परतवून लावा अशी भूमिका शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी घ्यायला लागलेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांनी जागृत होणं आवश्यक आहे. आणि जागृत होणं म्हणजे सगळ्या व्यवस्थेच्या संदर्भात जागृत होणं आवश्यक आहे. एखादी बँक किंवा एखादा नाळवणारा पूर्ण ऐकून घ्या नुसतं बटन दाबून कायदे नाही आहेत, सरकार ऐकत नाही. हे राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातही शेतकरी नाळवलं जात होता. अधिकारी बदलत नाही. हे आता सरकार घालल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. अनिल बोंडे, भूतकाळात काय झालं हा मुद्दा नाही होऊ शकत. अनिल बोंडे, विषय एवढा आहे, तुमच्या सरकारकडून लोकांना अपेक्षा आहे, तुमचं सरकार शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांवर कशा प्रकारे नियंत्रण आणणार आहे. शेवटचं 1 मिनिट उरलंय कार्यक्रमाचं. निर्णायक भूमिका अपेक्षित आहे मला तुमच्याकडून. सरकार सेन्सिबली काम करून जे प्रकरण उघडकीस येईल त्या लोकांना फटके मारल्याशिवाय राहणार नाही. तुमचं हे एक वाक्य अत्यंत जबाबदारीने तुम्ही बोलताय का? कारण घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास 36 तास होऊन गेले, अद्याप सरकारकडून कुठली पावलं उचलले गेल्याचं आम्हाला दिसलेलं नाही. ते अभिनंदनीय आहे. तुमच्या चॅनलनी चर्चा उपस्थित केली, ते अभिनंदनीय आहे. त्यावर सुमोटो पाठपुरावा करून त्याच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. कारण की असे गुन्हेगार जर सुटले तर मग बाकीचे अधिकारी मस्तावतात. अगदी तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद. तुम्ही या चर्चेच्या साठी किमान सकारात्मक भूमिका घेतली. आपण शेवटचा प्रश्न अनिल देशमुख यांना विचारणार आहोत. चर्चेची वेळ संपत आली आहे. अनिलराव, छोटीशी विनंती आहे आपल्याला, कृपया मर्यादित वेळेमध्ये बोला. फक्त 30 सेकंद आपल्याकडे आहेत. तुम्हाला आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांच्या विरोधात जो लढा उभारला जाईल तो निर्णायक असेल असं वाटतं का पुन्हा एकदा शेतकरी वेगळ्या वेगळ्या झेंड्याखालीच विभागलेले दिसतील? असं आहे की ज्या पद्धतीनं या 4.5 वर्षामध्ये या राज्य शासनाने शेतकऱ्याला नाडवलेलं आहे, एक पैशाची मदत या शेतकऱ्यांना केली नाही. आज मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये इतके दुष्काळी तालुके जाहीर केलेले आहे, आतापर्यंत या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा या राज्य शासनाने एक पैशाची मदत त्यांच्या खात्यामध्ये टाकली नाही. आज अशा प्रकारची शेतकऱ्यांची परिस्थिती, अतिशय वाईट शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी आता फक्त 2019 मध्ये केव्हा बटन दाबायला मिळते आणि केव्हा या सरकारला बाहेर पाठवायची वेळ येते याची फक्त वाट पाहत आहेत.
ठीक आहे, धन्यवाद. चर्चेची वेळ संपली आहे, त्या निमित्तानं आपण याच ठिकाणी चर्चा थांबवतोय. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, मी आपल्याला धन्यवाद देतो. जाता जाता शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांवर या कार्यक्रमानंतर तरी कारवाई करावी आणि ती तातडीनं करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. शेतकऱ्यांना असं नाडलं जात असेल तर ते अत्यंत संतापजनक आहे आणि इतकंच नाही तर भविष्यात नव्या असंतोषाची बीज त्यातच पेरली जातील. एकमेकांवर जबाबदारी न ढकलता स्वतःहून कारवाई यंत्रणांनी करायला हवी आणि ते तशी कारवाई करणार आहेत का याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करत राहू. तेव्हा ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.